तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. ब्रह्मगिरीवरील त्या अपघातातून जन्माला आला 46 वर्षांचा सेवायज्ञ मनीषा भोयर स्मृती मंडळ त्र्यंबकेश्वर. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर मधून एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच भावूक बातमी समोर येत आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मनीषा भोयर स्मृती मंडळाच्या वतीने नूतन त्र्यंबक विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सलग 46व्या वर्षीही तितक्याच उत्साहात पार पडला. पण या उपक्रमामागे दडला आहे 46 वर्षांपूर्वीचा एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक इतिहास. काय आहे ही कथा, पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट. गोष्ट आहे 1980 सालातील. नागपूर येथील अवघी 6 ते 7 वर्षांची चिमुकली मनीषा भोयर ही आपल्या कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आली होती. दर्शन घेतल्यानंतर सर्वजण ब्रह्मगिरी पर्वतावर गेले. मात्र तिथे अचानक आलेल्या वाऱ्याच्या एका जोरदार झोताने मनीषा तब्बल 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळली आणि या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू झाला. त्यावेळी प्रतिकूल हवामानामुळे तिचा मृतदेह बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. अगदी लष्कराच्या पथकालाही तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढणे शक्य झाले नाही. अखेर हताश होऊन आणि अत्यंत जड अंतकरणाने तिचे आईवडील मृतदेह न घेताच नागपूरला परतले. मात्र त्र्यंबककरांनी हार मानली नाही. त्यांनी जिद्दीने सलग 2 दिवस प्रयत्न सुरू ठेवले. तळेगाव, काचुर्लीचे ठाकूर आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले आणि त्या चिमुकलीचे शव दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचे प्रसिद्ध कापड व्यापारी आणि माजी नगराध्यक्ष स्वर्गीय केशवराव उगले, त्यांचे बंधू स्वर्गीय वसंतराव उगले आणि स्वर्गीय जयाभाऊ देवरे यांनी स्वतःच्या खर्चाने मनीषाचा मृतदेह सन्मानाने नागपूरला तिच्या घरी पोहोचवला. या देवदूतांसारख्या कार्यासाठी तत्कालीन मंत्री रामराव आदिक आणि भोयर परिवाराने बक्षीस म्हणून प्रत्येकी 1000 रुपये दिले. मात्र पुण्यकर्माचे हे पैसे स्वतःसाठी वापरायचे नाहीत हा विचार समोर आला आणि यातूनच जन्म झाला एका अनोख्या उपक्रमाचा, विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटपाचा. गेली 46 वर्षे हा सामाजिक वसा अविरत सुरू आहे. भोयर परिवार आणि मित्रपरिवाराच्या सहकार्यातून हे कार्य चालत असून सध्या उगले परिवारातील चेतन तथा बाबूराव उगले हे कार्य पुढे नेण्याचे काम करत आहेत. यंदाही या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर वसतिगृहातील 800 विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर आणि नगरसेवक कुणाल तथा सनी उगले उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नितीन शिंदे, अमोल तोंडे, सचिन कदम, ललित लोहगावकर, ॲडव्होकेट पराग दीक्षित, प्रशांत गंगापुत्र, विजय नाईकवाडी, विजय गंगापुत्र, ओंकार कदम आणि बंटी सोमवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित लोहगावकर यांनी केले, तर बाबूराव उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. माणुसकी, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचे हे 46 वर्षांचे समीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे. एका दुर्दैवी घटनेतून निर्माण झालेला हा सेवायज्ञ असाच पुढे चालू राहो हीच आमची प्रार्थना. तुम्हाला आमची ही बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी कबीर न्यूज नेटवर्कला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.